नमस्कार मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील आज दिनांक 22 जुलैच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी असणार आहेत त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा होईल. तर चला मग सुरुवात करूया. काल जे काही आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता त्या होमवर्क क्वेश्चनने आपण सुरुवात करणार आहोत. तर प्रश्न असा होता की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं उत्तर मित्रांनो बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये सुद्धा दिलेलं आहे. त्यांचं अभिनंदन, कारण आपण सुद्धा जे काही प्रश्न विचारलं जात असतं मित्रांनो होमवर्कचं त्याचं अवश्य उत्तर दिलं पाहिजे. यामुळे होतं काय, जे काही आपण उत्तर देतो त्यामुळे आपल्याला ती गोष्ट जास्त काळ दीर्घकाळ लक्षात राहण्याची शक्यता असते. म्हणून ते आपण कमेंटमध्ये उत्तर नक्की द्यायचं आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो काल दिलेलं प्रश्नाचं? तर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई या ठिकाणी आहे. तसेच महाराष्ट्रामधील एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत मित्रांनो हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत. ते कोणकोणते आहेत? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर दुसरं आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जे की मुंबई बोरीवली या ठिकाणी आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया या जिल्ह्यात आहे. गोगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती या ठिकाणी आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यात आहे आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगली जिल्ह्यात आहे. हे पण आपल्याला त्यासोबतच एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. चला मग आजचा पहिला करंट अफेअर्सचा जे काही क्वेश्चन आहे त्यापासून सुरुवात करूया. पहिला प्रश्न असेल की सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनणारे मणिपूरचे पहिले व्यक्ती कोण ठरले आहेत? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी. न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग हे सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून जाणारे पहिलेच मणिपुरी व्यक्ती ठरलेले आहेत. म्हणजे मणिपूरमधून आजपर्यंत कोणीही सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झालेलं नव्हतं मित्रांनो. म्हणून हे पहिले व्यक्ती ठरलेत मणिपूरचे, जे की सुप्रीम कोर्टमध्ये न्यायाधीश म्हणून ते नियुक्त झालेले आहेत. तर थोडीशी माहिती बघूया. हे जे काही न्यायमूर्ती आहेत एन कोटेश्वर सिंग, यापूर्वी ते जम्मू काश्मीर अँड लडाख जे हायकोर्ट आहे त्या ठिकाणी ते मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. आता त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये घेण्यात आलेलं आहे मित्रांनो, किंवा अपॉइंट करण्यात आलेलं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये आता सध्या जर बघितलं तर किती जण आहेत एकूण न्यायाधीशांची संख्या? तर एकूण 34 न्यायाधीश आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये एक सरन्यायाधीश असतील आणि बाकीचे 33 इतर न्यायाधीश असतील. असे एकूण 34 न्यायाधीश आहेत. तर सुप्रीम कोर्टाचे पहिले न्यायाधीश हे पण आपल्याला परीक्षांमध्ये विचारलं जातं. ते लक्षात ठेवायचं आहे की हिरालाल जे कानिया हे सुप्रीम कोर्टचे पहिले न्यायाधीश होते आपले. तसेच आत्तापर्यंत एकही महिला ही मुख्य न्यायाधीश बनलेले नाही सुप्रीम कोर्टामध्ये. इतर न्यायाधीश बनलेले आहेत महिला, पण जे मुख्य न्यायाधीश असतात चीफ जस्टिस ऑफ इंडिया ते आजपर्यंत एकही महिला बनलेली नाही. हे पण आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतरचा प्रश्न असणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्यात आली आहेत. याआधी ते कोठे ठेवण्यात आलेले होते? तर मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची अशी घडामोड आहे आपल्या दृष्टीने, कारण ही जी चर्चा 2-3 दिवसात तुम्ही बघत असाल कंटिन्यू न्यूजमध्ये आहे वाघनखे वगैरे महाराजांची. तर त्याविषयी आपल्याला थोडं लक्षात ठेवायचं आहे. हे तर सर्वांना माहीत आहे की शिवाजी महाराजांची वाघनखं ही भारतात कुठून आणण्यात आली? तर इंग्लंड या देशातून आणलेली आहे. पण असं पण परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की ते नेमकं कुठं होतं, कोणत्या संग्रहालयामध्ये? त्या दृष्टीने हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? ऑप्शन नंबर ए. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय लंडन. जे लंडन हे जे शहर आहे त्या ठिकाणी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय आहे. त्यामध्ये आत्तापर्यंतही वाघनखं ठेवण्यात आलेली होती मित्रांनो. तर हे आपल्याला माहीत पाहिजे. तर त्याविषयी माहिती बघणार आहोत. ही जी काही वाघनखं आहेत ती 3 वर्षासाठीच भारतामध्ये असणार आहेत. त्यानंतर ती परत आपल्याला करायची आहेत. आणि तसेच सातारा, कोल्हापूर, नागपूर आणि मुंबई या शहरांमध्ये लोकांना पाहण्यासाठी ही वाघनखं ठेवण्यात येणार आहेत. याचं विशेषता काय आहे मित्रांनो या वाघनखांची? तर याच वाघनखांनी महाराज जे आहेत आपले शिवाजी महाराज त्यांनी अफजल खानाचा वध केलेला होता. म्हणून ही विशेष अशी वाघनखं आहेत. म्हणून एवढे आज न्यूजमध्ये आहे आणि सरकारसुद्धा त्याचं एवढं गाजावाजा करत आहे त्यांनी ते महाराष्ट्रामध्ये आणल्यामुळे. म्हणून ही आपल्यासाठी महत्त्वाची घडामोड आहे, ते लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत.
की आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? ऑप्शन नंबर ए. तर 20 जुलै हा आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर त्याविषयी माहिती बघणार आहोत की 20 जुलै हाच दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस म्हणून का साजरा करण्यात येतो. त्यामागं कारण असं आहे मित्रांनो की 20 जुलै 1969 या दिवशी नासा जी काही अंतराळ संस्था आहे अमेरिकेची, त्याच्या अपोलो 11 ही जी मोहीम होती ती यशस्वी झाली होती आणि याच दिवशी चंद्रावर पहिल्यांदाच मानवानं पाऊल ठेवलेलं होतं. आणि त्यांचं नाव काय होतं मित्रांनो? त्या ॲस्ट्रॉनॉटचं ज्यांनी पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवलं तर नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं याच दिवशी 20 जुलैला. म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की प्रोजेक्ट अस्मिता कोणत्या संस्थेद्वारा सुरू करण्यात आलेला आहे? तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटत आहे, तसेच आपल्याला व्हॅल्युएबल नॉलेज मिळत आहे की नाही ते कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करायचा आहे. तसेच हा जे काही व्हिडिओ आहे ते मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे, त्यांना शेअर करायचं आहे मित्रांनो. कारण यासाठी सुद्धा आपल्याला खूप सारी मेहनत करावी लागते मित्रांनो हे सर्व बनवण्यासाठी. तुम्हाला वाटत असेल की माहितीपूर्ण कंटेंट आहे तर आपण नक्की लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनासुद्धा इतर शेअर करा. चला मग याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. तर UGC जी काही युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन असतं, अर्थात UGC, त्या संस्थेद्वारे अस्मिता हे जे काही मोहीम आहे, अभियान आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडीशी माहिती बघूया की नेमकं ही अस्मिता जी काही सुरू करण्यात आलेलं प्रोजेक्ट मोहीम, तर हे कशासाठी, त्याचं काही ना काही तर उद्देश असणार आहे. तर उद्देश काय असणार आहे मित्रांनो ह्या अस्मिता योजनेचं किंवा या प्रोजेक्टचं? तर पुढच्या 5 वर्षामध्ये 22,000 पुस्तकं ही भारतीय भाषांमध्ये आपल्याला विकसित करायचं आहे, हा उद्देश आहे मित्रांनो. तसेच हे कोणी सुरू केलं जर विचारलं तर केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि UGC जे आहे त्या दोघांनी मिळून हे प्रोजेक्ट सुरू केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की मेलबर्न भारतीय फिल्म महोत्सव 2024मध्ये पहिल्यांदाच कोणत्या भारतीय अभिनेत्याला सन्मानित करण्यात येणार आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर असणार आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, रामचरण. रामचरण हा जो काही अभिनेता आहे मित्रांनो, दक्षिणेतला अभिनेता आहे आणि खूप पॉप्युलर आहे, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. तर त्याला हा पहिल्यांदा सन्मानित करण्यात येणार आहे. कोणत्या फिल्म महोत्सवामध्ये विचारलं तर मेलबर्न भारतीय फिल्म महोत्सव याच्यामध्ये. तर त्याच्याविषयी थोडी माहिती बघूया. त्याचा जे काही नुकतंच मागच्या वर्षी जो सिनेमा आला होता RRR, त्यातील नाटू नाटू जे गाणं होतं त्याला ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर कोणत्या कॅटेगरीमध्ये? तर बेस्ट ओरिजिनल सॉन्ग नाटू नाटू या कॅटेगरीमध्ये त्या गाण्याला पुरस्कार देण्यात आलेला आहे, ऑस्कर पुरस्कार मित्रांनो. ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी कोणत्या राज्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असणार आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यानं प्रथम क्रमांक पटकावला मित्रांनो या स्वनिधी योजनेच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये, किंवा याची जी काही योजना केंद्र सरकारकडून राबवण्यात आली होती त्याच्या चांगल्या रीतीनं त्याने इम्प्लिमेंटेशन केलं किंवा त्याचं लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये. तर ते काय होती तर थोडंसं बघूया त्याविषयी, योजनेविषयी. की 2020ला कोरोना महामारीच्या काळात जे रस्त्यावरील विक्रेते आहेत त्यांच्यासाठी 50,000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देणारी ही स्मॉल क्रेडिट स्कीम अर्थात योजना केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली होती मित्रांनो. तर त्या दृष्टीनं ही चांगल्या रीतीनं याची उपाययोजना मध्य प्रदेशनं केली, म्हणून त्या राज्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार किंवा प्रथम क्रमांक त्याला मिळालेला आहे. हे आपल्याला योजनासुद्धा परीक्षांमध्ये विचारतात मित्रांनो, आणि खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारले जातात. तर त्या दृष्टीनं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की स्वनिधी योजना ही नेमकं काय आहे आणि कोणत्या राज्यानं त्याच्यात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच भारत सरकारने मादक पदार्थांना रोखण्यासाठी किंवा त्याची तस्करी जी काय असते ते रोखण्यासाठी कोणतं अभियान व हेल्पलाईन सुरू केलेलं आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर असणार आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी, मानस नावाचं हे अभियान आहे. तसेच हेल्पलाईनसुद्धा सुरू केलेलं आहे. तर त्याविषयी आपण मानसचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे की याचं मानसचं लॉंग फॉर्म काय असेल? मादक पदार्थ निषेध असूचना केंद्र, हे त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे. आणि टोल फ्री क्रमांक हेल्पलाईन काय आहे तर 1933
33 ही हेल्पलाईनसुद्धा आहे. म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मानस नावाचं अभियान कशासाठी विचारलं तर ते पण आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. मादक जे पदार्थ असतात मित्रांनो त्याचा प्रसार रोखण्यासाठी किंवा त्याची तस्करी रोखण्यासाठी हे अभियान सुरू केलेलं आहे. हेल्पलाईन नंबरसुद्धा लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया की अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी विनय मोहन क्वात्रा हे भारताचे राजदूत असणार आहेत. पण कोणत्या देशात? अमेरिकेमध्ये ते भारताचे राजदूत म्हणून काम करणार आहेत इथून पुढं. त्यानंतर मित्रांनो शेवटी आपण जसं दररोज होमवर्क क्वेश्चन देऊन जातो तसा आजचा होमवर्क क्वेश्चन काय असेल तर आपल्यासमोर आहे की भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता. तर हा मित्रांनो GSच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून हा होमवर्क क्वेश्चन म्हणून आपण ठेवलेला आहे. याचं उत्तर अनेकांना माहीत असेल. कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो याचं उत्तर काय असणार आहे. आणि जर नसेल येत कमीत कमी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चूक असो की बरोबर असो. यामुळे काय होईल की तुम्हाला हे दीर्घकाळ लक्षात राहील मित्रांनो आपण कुठंतरी उत्तर दिल्यामुळे असं. म्हणून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्यासाठीच आहे. आणि एकदा का तुम्ही हे चांगल्या रीतीनं जर तुमच्या लक्षात राहिलं तर मित्रांनो याचा फायदा तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये होईल. म्हणून उत्तर देत चला, कमेंट करत चला. तुमच्यासाठीच आहे मित्रांनो ते होमवर्क क्वेश्चन. तर चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा एका नवीन व्हिडिओसह भेटूया. तत्पूर्वी जर तुम्हाला जे आपल्या टेलिग्राम चॅनलला भेट द्यायची आहे आणि जे काय आपण मागं 6 महिन्याच्या करंट अफेअर्सच्या नोट्स टाकलेल्या आहेत त्या ठिकाणाहून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊन ठेवा आणि त्या रिव्हिजनसाठी तुमच्या आगामी परीक्षांच्या दृष्टीने ते तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरतील. म्हणून त्या ठिकाणी जा आपल्या टेलिग्राम IDवर आणि डाउनलोड करून ठेवा मित्रांनो. परत त्याला रिव्हिजन करा. कमी वेळामध्ये होईल ते. तोपर्यंत थांबूया. पुन्हा भेटूया. धन्यवाद.